बाळकृष्ण शिरसाट यांनी शेकडो लाडक्या बहिणींकडून स्वीकारले रक्षाबंधन। बातमी आहे नाशिकमधून। दिनांक 8 ऑगस्ट नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून भाजप पक्षाचे युवा नेतृत्व तसेच राजमुद्रा युवा फाउंडेशनचे संस्थापक बाळकृष्ण शिरसाट यांच्या वतीने परिसरातील लाडक्या बहिणींसाठी सामूहिक रक्षाबंधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी लाडक्या बहिणींना 500हून अधिक भेटवस्तूही देण्यात आल्या। विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या आदल्याच दिवशी आमदार सीमाताई हिरे आणि त्यांच्या कन्या रश्मी हिरे यांनी देखील बाळकृष्ण शिरसाट यांना राखी बांधून बहीण भावाच्या पवित्र नात्यातील रेशीम गाठी जोपासल्या। यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असणाऱ्या मान्यवरांचे आयोजक बाळकृष्ण शिरसाट व त्यांच्या पत्नी यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन आदर सन्मान करण्यात आला। तिथे डोनेशन कमी करणं असेल, करोनात असेल तिथे सुद्धा दवाखान्याचा खर्च असेल किंवा अनेकांची बिलं कमी करणं असेल, आरोग्य दूत म्हणून ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम हे बाळाभाऊ करतायत। त्यामुळे आजचा सुद्धा एक चांगला उपक्रम त्यांनी ते आयोजित केला। लाडक्या बहिणींना सर्वप्रथम रक्षाबंधनाच्या शुभेच्छा। बाळकृष्ण यांनी इथे गांधी ग्राउंडला जो कार्यक्रम ठेवला आहे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे आणि महिलांसाठी तो खूप आवडीचा कार्यक्रम असतो। एक हक्काचं व्यासपीठ म्हटलं तर भाऊ असतो, काही झालं तर आपण सगळ्यात आधी आठवण येते बाळाभाऊ आणि बाळाभाऊनी हा कार्यक्रम ठेवलाच याच्या खातर आहे की त्यांना माहिती आहे की मला खूप बहिणी आहेत, उगीच माझ्या बायकोला उद्या एवढा त्रास नको आपण कार्यक्रम करून घेऊ। तर असं काही नाहीये, बाळाभाऊंच्या नेहमीच आपल्या प्रभागात सगळीकडे खूप छान उपक्रम चालू असतात आणि ते विविध आता मागे त्यांनी वृक्षारोपण महेश भाऊंच्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्ष वाटपाचा कार्यक्रम केला। तसेच त्यांना आपण आज जे त्यांना राखी बांधणार आहोत त्याच्यातून आपणही त्यांच्यासाठी काहीतरी एक संदेश द्यायचा आहे की अरे भाऊ मी तुझ आहे ना, तुझ्या पाठीमागे मी 100% उभी। नमस्कार। सर्वप्रथम मी सर्व परिसरातील महिला भगिनींना रक्षाबंधनच्या तुमचा एक लाडका भाऊ म्हणून एक आपल्या प्रभागातील सर्व लाडक्या बहिणींना मी रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाचं आयोजनाचं एकच माध्यम होतं की ज्या परिसरामध्ये ज्या महिलांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, निश्चितपणे त्या माझ्यापर्यंत एक आपला भाऊ म्हणून अधिकाऱ्याने येऊन सांगतील, हेच एक आपल्या परिसरातील महिलांशी एक बंधन तयार करण्याचा हा एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला आणि मला ज्या पद्धतीने महिलांनी या उपक्रमासाठी प्रोत्साहन दिलं, निश्चित माझं मन अतिशय अंतःकरणापासून भरून आलं। या प्रभागामध्ये एक पवित्र असं नातं या महिलांशी जोडल्या गेलं याचा मला सार्थ अभिमान आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये मी माझी प्रत्येक बहीण असेल, माझी भाची असेल, आई असेल, मावशी असेल, ती मी त्यांच्या समस्या ह्या प्रामाणिकपणे सोडवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या मनात देखील तो एक विश्वास निर्माण झालेला आहे की ह्या प्रभागामध्ये, या परिसरामध्ये
कुणीतरी आपला भाऊ, मुलगा आणि कुणीतरी आपल्या जवळचं नाही रक्ताचं पण एक प्रेमाचं नातं या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि या ज्या महिलांमध्ये जो विश्वास निर्माण झाला याचाही मला माझ्याबद्दल त्यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित महिलांच्या ज्या काही समस्या असतील, संरक्षणासंदर्भात असतील, रोड, रस्ते, लाईट, पाणी, मुलांच्या ॲडमिशन संदर्भात असतील, ज्या काही समस्या असेल मी त्यांचा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून निश्चितपणे प्रामाणिकपणे सोडवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या पवित्र दिनी, या रक्षाबंधनाच्या निमित्त प्रभागातील सर्व महिलांना मी अंतःकरणापासून, मनापासून विश्वास देऊन सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई, बाळाभाऊ शिरसाट यांच्या कामाबद्दल आपण काय सांगू शकतो? त्यांच्यासाठी माझा जो शब्द फार कमी आहे. मी त्याच्यातलं एकच उदाहरण देऊ इच्छित आहे. बाळाभाऊच्या म्हणजे त्यांनी ॲम्ब्युलन्स आमच्यासाठी आमच्या वार्डात फिरवतात आहे. आणि कधी इमर्जन्सी आली, एक कॉल जरी बाळाभाऊंना केला की ॲम्ब्युलन्स दाराशी राहतो आणि तो पेशंट वाचतो. हा माझा अनुभव आहे. म्हणून मी पहिलं कोविड काळात पण त्यांनी काम केलंय. हो, कोविड काळात पण भरपूर काम केलेले आहे. 1 कोटीचे काम त्यांनी भरपूर पार पाडलेले. ताई, आपलं नाव सांगा. सुषमा विलास खटे. बाळाभाऊंचं काम एकदमच सकारात्मक आणि एकदम चांगलं आहे. क्विक काम आहे. म्हणजे ज्यांना त्यांना लगेच फोन केला किंवा ते जेव्हा केव्हा भेटले कोणालाही तर त्यांच्या ते लगेच समस्या सोडवतात. आजच एक गुरु गोविंद सिंग मध्ये त्यांना त्यांच्या ओळखीचे कोणीतरी शेतकरी भेटले तर त्यांच्या मुलाची ऍडमिशन करायची होती. तर ऍडमिशन मिळून आणि डोनेशन मिळून त्याला बरोबर जवळजवळ 2-1 लाख रुपये खर्च लागत होता. पण बाळाभाऊंच्या एका शब्दाने त्यांचे डोनेशन कमी करून फक्त ऍडमिशनची त्यांनी फी घेतली. हे बाळाभाऊंचं खूप मोठं काम आहे. आणि विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना त्यांनी ती मदत केली. त्याच्याबद्दल मी तर काही निशब्द आहे. खूपच छान त्यांनी मदत केली. शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी आहेत याच्यासारखं हे नाही. आज जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याबद्दल काय सांगा? वा, खूपच छान. त्यांनी सगळ्या बहिणींना एक वेगळं आश्वासन दिलं. सुरक्षिततेचं त्यांनी एक हमी दिली त्यांना. आणि त्याचबरोबर सगळ्या महिलांकडनं राखी बांधून घेऊन सगळ्यांना एक छानसं गिफ्ट दिलं. खूप छान. आम्ही त्यांना त्यांच्या सतत पाठीशी उभे राहू याबद्दल शंकाच नाही. आपलं नाव सांगा. मंजू रामदास गायकवाड. बाळाभाऊच्या कामाबद्दल म्हणायचं म्हणलं तरी इतकं भारी काम करतायत त्यांचं. आता बी सध्या चालू आहे. जसा कोरोना चालू झाला तसं बाळाभाऊ आतापर्यंत थांबले नाहीये. आणि आताही कोणाला एजन्सी लागली किंवा दवाखान्याचे अँब्युलन्स असो किंवा काही इतर कामं असो, बाळाभाऊला फक्त फोन करायची गरज आहे. एक फोन करोस तर बाळाभाऊ अर्धा रात्रीचं नाही, कधीही फोन लावा, कुठेही लावा. त्यांचे कार्यकर्ता जरी इथं असेल तर ती मदत करतील. लांब असेल तर तीही मदत करतील. हे स्वतः असतील तर ती स्वतः येतील. या एरियाचा ना लाडका बाळाभाऊ आहे. आमचा भाऊ आहे तो. आज बाळाभाऊंनी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचा कार्यक्रम ठेवला म्हणून आम्ही त्यांच्यासाठी राख्या बांधायला इथं आलो. ताई, आपलं नाव सांगा. निलिमा ज्ञानेश्वर काळगुडी. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? आजचा कार्यक्रम खूपच रक्षाबंधनाचा कार्यक्रम बाळाभाऊंनी ठेवला होता. तर आम्ही सगळ्या बहिणी त्यांना राखी बांधायला आलेलो होतो. आणि कार्यक्रम इतका छान झाला की माझ्याकडे शब्दच नाही. सगळ्या बहिणी त्यांना मनापासून राख्या बांधल्या आणि त्यांनी आम्हाला गिफ्ट सुद्धा छान छान दिली. त्याच्यामुळे सगळ्या बहिणी खूप त्यांचे आभारी आहेत आणि त्यांना मनापासून धन्यवाद देत आहे. त्यांचं पुढील आयुष्य वाटण्यासाठी त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती नाशिक शहराच्या पश्चिम मतदारसंघाचे आमदार सीमाताई हिरे, रश्मिताई बेंडाळे, शहराध्यक्ष सुनीलजी केदार, नाना शिलेदार, श्यामभाऊ बडोदे, पुष्पाताई आव्हाड, भगवान नाना दोंदे, मंडल अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, महिला मंडळ अध्यक्ष नलिनीताई दराडे, सोनालीताई नवले, पुष्पाताई नवले, सुजाताताई शिरसाट, सुषमा लांडगे, शीतलताई, अंजुताई गायकवाड, विठाबाई पगारे, मीनाताई एलमामे, सविताताई गायकवाड, विजयजी कुलकर्णी, महाले साहेब, मंजुताई गायकवाड, रामजी बडकुसर, अमोलजी गायकवाड, ज्ञानेश्वर एलमामे, सागर राजपूत, दगडूसाहेब पाटील, किरण नाठे, आदी पाईकराव, सोनू शिरसाट, साईनाथ निकम, ऋषी रहाणे, अभिषेक देसले, संकेत पाटणकर सह परिसरातील शेकडो महिला कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक.